अध्यक्ष महोदय, मी या विषयावर सुरुवातीपासून इन्वॉल्ड आहे पालकमंत्री म्हणून। ते जे आंदोलन झाला होता त्यावेळी मी पालकमंत्री म्हणून तिथे गेलो होतो। माननीय असलम शेख साहेबांचा जे मूल प्रश्न आहे ते मुंबई महानगरपालिका से शाळाची खाजगीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, खरे आहे का, हा त्यांचा मूल प्रश्न आहे। आता ते मूल प्रश्न सोडून ते विचारतात ते ठीक आहे, ते त्यावर बोलत नाही। हा खाजगीकरणाचा निर्णय महानगरपालिकाने 2007 मध्ये घेतला होता आणि त्यावेळी त्यानंतर 37 स्कूलांनी यावेळी ते ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये काय ते त्यांचे अधिकार काही नाही, फक्त शिक्षकचा सर्व खर्च आणि स्कूल चालवण्याचा सर्व खर्च हा ते संस्था वहन करते। माननीय अध्यक्ष महोदय, याप्रमाणे 37 स्कूलांनी महानगरपालिकामध्ये प्रायव्हेट संस्थाने पुढे आले त्याने दिली। हा स्कूल पण हा जे स्कूल आहे हे पूर्वी एक फजलानी म्हणून फजलानी ट्रस्ट आहे त्याने दिलेली होती। फजलानी ट्रस्ट का जे एक नाही 6 स्कूल आहे। हा फजलानी ट्रस्टने मुलाचा शिक्षण वर्ग सुरू होता, त्यामध्ये एप्रिलमध्ये एक्झाम होता, फरवरीमध्ये लेटर लिहून पाठवला महानगरपालिकामध्ये की आम्ही या स्कूल चालवणार नाही मिड सेशन म्हणून। ते पेरेंट्स होते ते प्रयास फाउंडेशनकडे गेले, त्याने सांगितलं फजलानीने असा केला तुम्ही काय करा, फजलानीने समजा म्हणून ते प्रयास फाउंडेशनने पत्र लिहून ते घेतला। आता माननीय अध्यक्ष महोदय, त्यानंतर काय झाला मला ते बोला, मला पण बोलू द्या। माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतो ना। माननीय अध्यक्ष महोदय, याने फजलानी चालतो, प्रयास चालत नाही। माननीय अध्यक्ष महोदय, तिथे मालवणीमध्ये काय चाललं सर्वांना माहिती आहे, त्यांच्या नियोजन शाळेवरती आपण शाळेवर। अध्यक्ष महोदय, त्यांच्या या प्रश्नाचा हेतू काय की फजलानी चालेल, प्रयास नको। अध्यक्ष महोदय, 2010 मध्ये तिथली एक व्यक्तिगत समाजाची पॉप्युलेशन ते 20% वर होती, आता 2024 मध्ये 37% वर आली आहे। ते कुठून आले? 100 एकर सरकारी जमीनवर कब्जा करून त्याने बसवून आला। माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही ऐकून घ्या। माननीय अध्यक्ष महोदय, तुमच्या विषय जे चालला होता तुमचा विषय धरून होता का? तुम्ही पटेल साहेब, तुम्ही 3 स्कूल तुमची संस्थाने दिली आहे या स्कीमवर, मी नाम सांगतो। लोढा साहेब बोला आपण। तर दिली तर त्यावर ऑब्जेक्शन नाही आहे, त्यावर त्यांचे ऑब्जेक्शन नाही आहे। माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रयास फाउंडेशनचे टेकओव्हर करण्यानंतर या स्कूलचा रिझल्ट काय झाला ते बघा। बसा बसा बसा, त्यांचं बोलणं होते। बसा 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 बसा, आता वाढवू नका आता। चला लोढा साहेब बोला, तुम्ही बोला। लोढा साहेब बोला तुम्ही। बोला, त्यांचा होते तुम्हाला देतो, एक लक्षात घ्या। माननीय अध्यक्ष महोदय, जे नवीन संस्थाने टेकओव्हर केला त्यावेळी माननीय अध्यक्ष महोदय, त्यावेळी फक्त मी एक कंपॅरिझन सांगत नाही, एक सांगतो। पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हु हॅव गेन्ड ॲटलिस्ट 1 स्किल, फजलानीच्या वेळी काय होता? 0। आता काय झाला? अरे तुम्ही फजलानीने दिला तर त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन कसा नाही घेतला? आता काय झालं? 66%। माननीय अध्यक्ष महोदय, नंबर ऑफ स्टुडंट्स हु ॲक्टिव्हेटेड देअर अकाउंट्स पूर्वी कितना होता? 39%, आता कितना झाला? 402। माननीय अध्यक्ष महोदय, हा नवीन संस्थाने टेकओव्हर करण्यानंतरचा विषय। माननीय अध्यक्ष महोदय, हा सर्व जे त्यांचे जे प्रश्न आहे त्या मागेचा हेतू काय ते मी विधानसभाच्या समोर बोलू इच्छितो। माननीय अध्यक्ष महोदय, मी हा आंदोलनामध्ये पालकमंत्री म्हणून गेलो। पालकमंत्री शिक्षणाचे जे प्रिन्सिपल होते त्याने काही पालकांना काही सांगत होते म्हणून पालकाच्या मध्ये प्रश्न होता, मी तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर माननीय असलम शेख साहेबांनी तिथे आंदोलन केल्यानंतर पोलिसने कारवाई केली म्हणून मी ते कार्यक्रम मध्ये जाऊ शकतो। आणि नंतर माननीय अध्यक्ष महोदय काय झाला? नंतर त्याने इथे कोई माझ्याशिवाय येऊ शकत नाही, सरकार इथे चालत नाही, फक्त असलम शेख चालणार आहे।
माननीय अध्यक्ष महोदय त्यांचा व्हिडिओ मैं आपला देतो. ते व्हिडिओ मध्ये काय लिखला है, लोगों को डरा धमका कर आप ये कर रहे हैं, लेकिन मंगल प्रभात लोढ़ा आपसे कोई डरने वाला नहीं है. लोढ़ा जी, भारतीय जनता पार्टी आज आपकी ताकत है, उसका आप दुरुपयोग करो. उसका परिवार उजाड़ रहे हो, वह अपनी ताकत और आपके परिवार पर कभी न कभी लाएगा, और उसे में तुम्हारे पालक मंत्री से क्या लेने देने. माननीय अध्यक्ष महोदय आ वीडियो है, અને માનनीय अध्यक्ष महोदय મારી ચૂક काय होती. माननीय अध्यक्ष महोदय माझी चूक काय होती. माझी चूक होती पालक मंत्रीचे नाते ते स्कूलचे पालकांमध्ये काही विषय होता ते समजावण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आणि माननीय अध्यक्ष महोदय, अरे माननीय अध्यक्ष महोदय मला धमकी देता. मी सालाच्या वाढीसाठी गेलो होतो तिथे.